श्री स्वामी समर्थ. असंच एक दिवशी मन खराब होतं म्हणून मी बाळूमामाला जायचं ठरवलं मम्मीने माझ्या. तर तिच्यासाठी बस बघण्यासाठी मी गेले होते स्वारगेटला. तर येताना हे केंद्र दिसलं मला. मी हे 2 वर्षापूर्वी या केंद्रामध्ये गेले होते. खूप सुंदर केंद्र आहे. इथे केंद्राचा अर्थही सांगते. बरेच जणांना माहीत नसतो की जिथं पारायण होतात, आपल्या डेलीच्या सेवा घेतल्या जातात, दर गुरुवारच्या आरती होतात, प्रसाद दिला जातो आणि कुठले जे काही तुम्हाला पारायण करायचे आहेत, पुस्तक हवेत, वस्तू हव्यात, त्या सगळ्या तुम्हाला या केंद्रामध्ये अवेलेबल होऊन जातात. तर हे स्वामींच्या मठामध्ये मी गेले होते. अक्षरशः जेव्हा मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होते आणि ह्या वेळेसही मी टेन्शनमध्ये असतानाच त्यांनी मला अचानक बोलवून घेतलं. साक्षात स्वामी बसलेत असं वाटतं तिथे गेल्यावर. तुम्ही पाहू शकता इथे पादुका ठेवलेल्या आहेत. मी डोकं टेकवलं माझं आणि शांत जाऊन बसले. ना एक माळ जप केली ना काही. पण तुम्ही पाहू शकता बघा, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी जागा होती. तिथं गेल्यानंतर आहे ना, आपल्या डोक्यातलं पूर्ण विचार शांत होऊन जातात. फक्त स्वामींचे म्हणजे स्वामी मला समोर दिसतात असं वाटतं. हे खाली उतरण्याच्या टाईमाचा व्हिडिओ आहे. जेव्हा खाली उतरले मी तर इथे एक श्रीनिवास पूजा भंडार होतं. त्या ताईंनी मला सांगितलं की इथे सर्व ग्रंथ वगैरे अवेलेबल असतात. हे बघा, मी हा सारामृत घेऊन चालले होते. खूप जण माझे ग्रंथ घेऊन जातात आणि ते राहून जातं. तर त्यांच्यासाठी म्हणून मी हे एक ग्रंथ घेतला होता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे येऊन सर्व वस्तू घेऊ शकता. दांडेकर वरना सारसबागच्या अपोजिटच्याच रोडला आहे. आणि इथे कुठलेही आयुर्वेदिक औषधं मिळतात, जसे की म्हणजे कॅन्सर पेशंट, मूळव्याध आणि ज्यांना मुतखडा आहे त्यांच्यासाठी सुद्धा होतं. ते मला दाखवत होते ताई आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात. तुम्ही एकदा जाऊन बघा. आणि हे स्वामी चरित्र सारामृताचं जर तुम्ही खरंच सेवा केली नसेल तर एकदा करून पहा. डेली तुम्ही वाचू शकता किंवा ह्याचं पारायणही करू शकता. ह्याचं पारायण 21 दिवसाचं, 11 दिवसाचं केलं जातं, 7 दिवसाचं केलं जातं. ह्याला वाचायला आपल्याला 1.25 तास फक्त लागतात. तुमचं स्पीड कमी असेल तर 1.5 तास खूप झालं. ह्या प्रकारे अचानक तिथे गेल्यानंतर मला त्या ताई भेटल्या आहेत. ते मला सांगत होतं की तुम्हाला काय हवं असेल, व्हिडिओ करायचं तर करू शकता. मी त्यांना विचारूनच व्हिडिओ केला. हे ते औषध आहे ज्याचं किडनी स्टोनसाठी उपयोग केला जातो. तुम्हाला कमी प्राईजमध्येच तिथे अवेलेबल होऊन जाईल. कुठलेही ग्रंथ हवे असतील तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. हे बघा, इकडे स्वारगेटच्या बसस्टॉपला जाण्याचा रोड आहे. हे समोर सारसबाग आहे, तिकडे महालक्ष्मी मंदिर आणि इकडे दांडेकापूर सिंहगड रोडचा रस्ता आहे. ह्या प्रकारे खूप छान वाटलं गेल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. मनाला शांतता नक्की